नमस्कार मंडळी. कन्या राशीच्या मंडळींनो, उद्या 18 जून गुरुवार हा दिवस तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवू शकतो ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत आहात. हो, ग्रह नक्षत्रामध्ये असा दुर्मिळ योग तयार होत आहे. कन्या राशीच्या अनेक लोकांचे बंद नशीब अचानक जागरूक होऊ शकतं. पण मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलू शकते. कन्या राशीच्या मंडळींनो, गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप संघर्ष केला. काहींना आर्थिक अडचणी आल्या, काहींना नोकरीत त्रास झाला, काहींच्या नातेसंबंधात तणाव निर्माण झाला. अनेक वेळा तुम्हाला असे वाटलं, इतकी मेहनत करूनही यश का मिळत नाही. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचा गुरुवार तुमच्या राशीसाठी अत्यंत प्रभावीशाली ठरणार आहे. ग्रहाची विशेष कृपा तुमच्यावर पडणार आहे. संकेत मिळत आहे तेव्हा जेव्हा बृहस्पतीची कृपा होते तेव्हा फक्त व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळू लागते. कदाचित तुम्हाला एखादी मोठी खुशखबर मिळेल, कदाचित अनेक दिवस अडकलेले पैसे परत मिळतील, कदाचित नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळेल, किंवा कदाचित तुमच्या आयुष्यात असा व्यक्ती येईल जे तुमचं भविष्यच बदलून टाकेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असू शकतात जे तुमच्या प्रगतीवर नाराज आहेत. तुमच्या वाढते यश त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. मंडळी, आज मी तुम्हाला काही असे संकेत देखील सांगणार आहे जे उद्या सकाळी दिसले तर समजून जा की नशिबाचे दरवाजे खरोखर उघडत आहे. जर उद्या घराबाहेर पडताना तुम्हाला कधी शुभ चिन्ह दिसल, जर अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन आला, तर एखादी चांगली बातमी अनपेक्षित मिळाली, तर समजा विश्व तुम्हाला काहीतरी मोठा संदेश देत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या गोष्टीकडे शेवट मी एक असा गुरुवारचा उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांनी श्रद्धेने करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा आणि मनापासून प्रार्थना करा की उद्याचा दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावं. चला तर मग जाणून घेऊया 18 जून गुरुवारी कन्या राशीच्या जीवनात नेमके काय घडणार आहे आणि कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा लाभ मिळू शकतो. कन्या राशीच्या मंडळींनो, 18 जून गुरुवार हा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नव्हत्या त्यामध्ये आता हळूहळू सुधारणा दिसू लागेल. ग्रहाची स्थिती अशी सूचित करत आहे की तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. काही लोकांना अचानक अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या मनातील चिंता कमी करेल. जे लोक एखाद्या कामासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे त्यांना सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, अनेक वेळा असे होते की आपण खूप मेहनत करतो पण फळ मिळण्यास उशीर होतं. कन्या राशीच्या अनेक लोकांच्या गेल्या काही काळात हाच अनुभव घेतला आहे. पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होऊ शकते. तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे हळूहळू उघडण्याचे संकेत दिसत आहे. विशेष म्हणजे उद्या तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. जे काम तुम्हाला अशक्य वाटत होते ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुमचे निर्णय अधिक प्रभावी ठरू शकतात आणि लोक तुमच्या मनातल्या महत्त्व देऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील एखादी चिंता दूर होऊ शकते किंवा एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे मन प्रसन्न राहील, पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. मात्र या शुभ काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी तुमच्याकडे येईल पण त्याचा योग्य उपयोग करणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. प्रत्येक कामात आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने करा, कारण मंडळी, जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा आयुष्याला नवीन दिशा मिळते. आणि उद्याचा दिवस कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी आशेच्या नव्या सुरुवातीचा संकेत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, पैसा आणि आर्थिक स्थिती. 18 जून गुरुवारचा दिवस तुमच्या आर्थिक जीवनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
अनेक दिवसापासून अडकलेले काम पूर्ण झाल्यामुळे आर्थिक लाभाचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा एखादी फायदेशीर संधी तुमच्या दारात येऊ शकते. विशेष ज्या लोकांनी अलीकडे खूप मेहनत घेतली आहे त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता देखील आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा सकारात्मक संकेत मिळू शकतात. मंडळी, पैसा फक्त मेहनतीचा नाही तर योग्य निर्णयामुळे टिकून राहतो. त्यामुळे या काळात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानक येणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. कधी-कधी छोट्या वाटणाऱ्या निर्णय भविष्यात मोठा लाभ देखील होतो. त्यामुळे नवीन आणि मन दोन्ही उघडे ठेवा. उद्याचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्याचा संकेत देत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते आणि पैशाबाबत असलेली चिंता हळूहळू कमी होऊ शकते. म्हणून सकारात्मक राहा, आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचे स्वागत करा. कारण नशिबाचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली की समृद्धीचा मार्गही खुला होतो. कन्या राशीच्या मंडळींनो, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने 18 जूनचा दिवस काही खास संकेत देत आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी मुलाखत दिली आहे किंवा नवीन संधीची वाट पाहत आहात त्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल पण वरिष्ठांचा विश्वास वाढू शकत नाही. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. ग्राहक, नवीन संपर्क किंवा एखादा मोठा व्यवहार तुमच्या प्रगतीला गती देऊ शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंडळी, या काळात आत्मविश्वास हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. कारण कधी कधी एक छोटा निर्णय संपूर्ण भविष्य बदलून टाकतो. गुरुवारचा हा शुभ प्रभाव तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे जात राहा. यश तुमच्या दिशेने येत असल्याचे संकेत दिसत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, 18 जून गुरुवार हा दिवस तुमच्या नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. जर घरामध्ये काही गैरसमज किंवा तणाव सुरू असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि एकमेकांवरील विश्वास अधिक मजबूत होईल. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण घरात उत्साहाने वातावरण निर्माण करू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. तुमच्या भावना समजून घेणारी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल आणि नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित कन्या राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ संकेत देत आहे. एखादी नवीन ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. मात्र कोणतेही नाते घाईने स्वीकारण्याऐवजी समजून घेणे पुढे जा. मंडळी, लक्षात ठेवा की जीवनातील खरे सुख हे फक्त पैशात नसते तर आपल्या माणसांच्या प्रेमात आणि पाठिंब्यात असते. उद्याचा दिवस तुम्हाला हे सुख अनुभवण्याची संधी देऊ शकतो. म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, प्रेमाने बोला आणि नात्यात अधिक मजबूत बनवा. कारण मजबूत नातीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असते. कन्या राशीच्या मंडळींनो, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही असे लोक असतात जे त्यांच्या प्रगतीवर नाराज असतात. पण 18 जून गुरुवार हा दिवस तुमच्यासाठी विजयाचा दिवस घेऊन येत आहे. जर कोणी तुमच्या विरोधात बोलत असेल तर तुमच्या कामात अडथळे निर्माण करत असेल किंवा तुमची प्रगती खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या योजना निष्फळ ठरू शकतात. सत्य आणि प्रामाणिकपणा तुमच्या बाजूने राहील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढत होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांना महत्त्व देखील तुमच्या अनुभवाचा आदर करतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. मंडळी, या काळात राग किंवा वाद टाळा. शांतपणे आणि संयमाने घेतलेला निर्णय तुम्हाला अधिक मोठे यश मिळवून देऊ शकतो. लक्षात ठेवा, गरुड कधीही कावळ्याशी भांडत नाही, तो फक्त अधिक उंच भरारी घेतो.
उद्याचा दिवस तुम्हाला हे शिकवणार आहे की तुमचे खरे उत्तर यशामध्ये आहे. जितकी तुमची प्रगती वाढेल तितके विरोधक आपोआप शांत होतील. म्हणून आत्मविश्वास ठेवा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जात राहा. कारण आता तुमच्या जीवनात विजय आणि सन्मानाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. कन्या राशीच्या मंडळींनो, आता जाणून घेऊया विशेष उपाय जो गुरुवार श्रद्धेने केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत करू शकतो. एका ताटात हळद, पिवळी फुले, थोडासा गूळ ठेवा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. मनातील इच्छा शांतपणे व्यक्त करा. त्यानंतर श्रद्धेने मंत्र 108 वेळा जपा. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. मंडळी, मंत्र जप करताना तुमचे मन पूर्णपणे शांत आणि सकारात्मक असावे. कोणाचाही वाईट विचार करू नका. आपल्या प्रगतीचा आणि कुटुंबाचं सुख समृद्धीची प्रार्थना करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळी डाळ, केळी, हळद दान करण्यामुळे समाधान निर्माण होते, सकारात्मक विचार बळ मिळते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या दिवशी कोणालाही कडू शब्द बोलू नका. आई वडील, वडीलधाऱ्या व्यक्तींना आशीर्वाद घ्या. त्यांचा आशीर्वाद हेच तुमच्या भाग्याला अधिक मजबूत करणारे सर्वात मोठे कवच ठरू शकतं. जर तुम्ही हा उपाय श्रद्धा, विश्वास, सकारात्मक भावनेने केला तर तुमच्या मनात सकारात्मकता दूर होईल. नवीन संधी ओळखण्याचा आत्मविश्वास वाढेल. आता कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाचा प्रकाश कायम राहो. कन्या राशीच्या मंडळींनो, आज आपण 18 जून गुरुवारच्या त्या दिवसाबद्दल जाणून घेतलं जे तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन यश घेऊन येऊ शकतो. लक्षात ठेवा, नशीब हे फक्त संधी देतं, पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे आपल्या हातात असतं. म्हणून कोणतीही संधी लहान समजू नका. उद्याचा दिवस तुमच्या जीवनात एखाद्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. कदाचित उद्या तुम्हाला अशी खुशखबर मिळू शकते ज्याची तुम्ही कधीही अनेक वर्षापासून वाट पाहत आहात. तुमच्या घरातील दुःखाचे ढग दूर होताना कदाचित आर्थिक अडचणी संपण्याचा मार्ग सापडेल आणि कदाचित तुमच्या कुटुंबाच्या भाग्यात एक नवीन सूर्य उगवेल. मंडळी, देव कधीही कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ येईपर्यंत तो फक्त परीक्षा घेत असतो. अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी ती योग्य वेळ आता जवळ येत असल्याचे संकेत दिसत आहे. म्हणून मनात विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. कारण अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदयाला कोणतीही थांबवू शकत नाही. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये आता जय श्री विष्णू नक्की लिहा. तुमची मनोकामना काय आहे ती लिहा. मनापासून प्रार्थना करा. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश, आनंदाचा वर्षा यावो. पुन्हा भेटू अशाच नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.